सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचार करणारे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला। बारामतीच्या उंटवडीमध्ये सुपे गावात युगेंद्र पवारांना मराठा तरुणांनी आरक्षणावरून जाब विचारला। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावभेट दौरे करू नये असा इशारा त्यांनी दिलाय। शिवसेना नेते अद्वै हिरे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। रेणुका सूतगिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी ते न्यायालयीन कोठडीत आहेत। सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी पोलीस अधिकारी कोर्टात हजर झाले नव्हते, त्यामुळे ही सुनावणी आज होणार आहे। आज होणाऱ्या सुनावणीत अद्वै हिरे यांच्या जामिनाबाबत भवितव्य ठरणार आहे। ठाकरे गट आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सरन्यायाधीश खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे। या आधीच्या सुनावणीत कोर्टानं विधानसभा अध्यक्षांना नोटीस बजावत 2 आठवड्यात म्हणणं मांडायला सांगितलं होतं, तर कोर्टानं दिलेल्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांनी अवमान केल्याचं सांगत ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात सुनावणी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस ची मागणी केली होती। ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 8 तास चौकशी केली। देसाईंनी पक्षनिधी काढून घेतल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता, त्या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला अधिकृत शिवसेना घोषित केल्यानंतर त्यांनी हा आरोप केला होता। ठाकरे गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची रत्नागिरीतल्या एसीबी कार्यालयात 4 तास चौकशी झाली। आमदार साळवी यांची पत्नी आणि मुलगा यांचीही चौकशी झाली। आतापर्यंत आपण सर्व माहिती दिली आहे, मात्र कितीही त्रास दिला, दबाव टाकला तरी आपण ठाकरेंशीच एकनिष्ठ आहोत आणि राहणार असं साळवींनी यावेळी सांगितलं। थंडगार बर्फ पार्थ पवारांच्या डोक्यावर ठेवा असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिलीच विशेष मुलाखत झी 24 तासला दिली। त्यांना झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आमंत्रित केलं होतं, त्यावेळी राजकीय प्रश्न तसंच खासगी प्रश्नांची त्यांनी हलकी फुलकी उत्तरं दिली। शेतकरी आज पुन्हा दिल्लीत दाखल होणार आहेत। बस ट्रेनचा वापर करून शेतकरी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये जमावबंदी लागू केली आहे। पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली, तसंच पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवर बॅरिकेड्स लावण्यात आले। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील 24 गावातल्या शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी द्या अन्यथा कर्नाटकला जोडा अशी मागणी सरकारकडे केली आहे। मंगळवेढा उपसा सिंचन योजना सरकारनं लोकसभा आचारसंहितेपूर्वी मंजूर करावी, अन्यथा 24 गावातील ग्रामस्थ लोकसभा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालतील, तसंच आपण थेट कर्नाटकमध्ये जाऊ असा इशारा त्यांनी दिलाय। सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमध्ये राजापुरी हळदीला 32,000चा भाव मिळाला। बाजारपेठेत सध्या दररोज 15 ते 20,000 हळदीच्या पोत्यांची आवक होते। गेल्या काही दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणण्याचं आवाहन बाजार समितीनं केलं।